पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहम्। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे जयांचे निआठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वताघवे जिव्हेसिये वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती जखूण हाताचडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय युसो निठाय तये वडे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारो ज्ञाता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि। श्वेतपद्मासना देवी श्वेतपुष्पोपशोभिता श्वेतांबरधरा नित्या श्वेतगंधानुलेपना श्वेताक्षसूत्रहस्ता च श्वेतचन्दनचर्चिता श्वेतवीणाधरा शुभ्रा श्वेतालंकारभूषिता वंदिता सिद्धगंधर्वैरर्चिता सुरदानवैः पूजिता मुनिभिः सर्वैर्ऋषिभिः स्तूयते सदा स्तोत्रेणानेन तां देवीं जगद्धात्रीं सरस्वतीं ये स्तुवन्ति त्रिसन्ध्यायां सर्वा विद्या लभन्ति ते। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रीगणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री विठ्ठलाय नमः श्री मातापितृभ्यां नमः श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि। स्वरूपी पाहता बिंबे बिंब उमटे ते मेघश्याम दाटे बुंथे मनी चित्तवित्त हरी
झाला ओ साजणी अवचिता गगणगणी म्या देखिला सावळा डोळसू चतुर्भुज रूपणे दिसे चहूकडे एक तत्व ज्ञानदेव म्हणे द्वैत निरसुनी पाही एका रूपा सोई बाहितरशील चित्तवित्त हरी झाला ओ साजणी अवचिता अंगणी म्या देखिला स्वरूपी पाहता बिंबी बिंब उमटे ते मेघश्याम दाटे बुंथी मनी भगवान संत सम्राट ज्ञानोबाराय वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत असीम अपूर्व अशा अहेतुकी अनुग्रहामुळं अनुकंपेमुळं दयेमुळं तुम्ही आम्ही सर्व या चातुर्मास्याच्या पावन पर्वामध्ये संत सम्राट भगवान ज्ञानोबारायांची एक वाङ्मयीन देण ग्रंथपंचकापैकी ज्ञानोबारायांचा गाथा किंवा अभंगवाणी त्या अभंगवाणीच्या रूपाने अंतर्मुख होऊन आपल्या जीवनाचं परम कल्याण मंगल व्हावं यासाठी या अभंगाचा आपण आपल्या यथाशक्ती त्याचा यथामती त्याचा अर्थाचा उलगडा व्हावा यासाठी प्रवृत्त झालो आणि आत्तापर्यंत आपण या 50 अभंग झाले 51 अभंग झाले आता 52 अभंगाला सुरुवात झालेली आहे। तर या अभंगामध्ये ज्ञानोबाराय आपल्याला जे काही भगवत स्वरूपाचं आपलं जे इष्टदैवत विटेवरी उभा आणि कटेवरी कर हे जे स्वरूप आहे आपल्या आराध्याचं त्याच्या संबंधाने सांगतात की ह्या रूपाचं दर्शन झालं की मला कसं वाटतं तर असं वाटतं म्हणतात स्वरूपी पाहता बिंबी बिंब उमटे। जर ह्या श्रीहरी पांडुरंग परमात्म्याकडं पाहिलं स्वरूपी पाहता तरी मेघश्याम बिंब बिंबी उमटे। परमात्म्याचा आपण सारखा त्या वर्णाचा विचार केलेला आहे। परमात्मा हा मेघश्याम ढगाप्रमाणे आहे आकाशाप्रमाणे निळा आहे किंवा भगवान परमात्मा अथांग समुद्राच्या गंभीर पाण्याप्रमाणे सुनील वर्णाचा आहे। असा जो परमात्मा आहे तो मेघश्याम आहे आणि तो मेघश्याम असणारा परमात्म्याचं जे मूळ बिंब आहे तेच बिंब या ठिकाणी बिंबी उमटे। बिंबी म्हणजे पांडुरंग परमात्म्याच्या रूपाने या ठिकाणी हे बिंबाचंच मेघश्याम बिंबाचंच प्रतिबिंब म्हणजे हा समोर उभा विटेवर उभा असलेला परमात्मा आहे आणि त्याने त्या बिंबाने जणू काही बुंथी दाटे बुंथी म्हणजे खोळ पांडुरंग रूपाची खोळ म्हणजे आकार धारण केलेला आहे म्हणजे व्यापक असणारा गंभीर असणारा निर्मळ असणारा जो मेघश्याम रूप असणारं जे ब्रह्म आहे निळं असं त्याला म्हटलेलं आहे तेच या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याच्या रूपाने त्याच बिंबाने ही प्रतिबिंब रूपाने ही खोळ पांघरली आहे असं माऊली म्हणतात। चित्त वित्त हरी झाला व साजनी अवचिता अंगणी म्या देखिला। आता ही जी स्थिती आहे माऊलींना प्राप्त झालेली हे काय साधन केलं तेव्हा असं वाटायला लागलं की मूळचं असणारं ब्रह्मरूप बिंब
तेच पांडुरंग रूपाने प्रतिबिंब रूपाची खोळ घेतली. ही अनुभूती येण्यासाठी आम्ही काय केलं ते दुसऱ्या चरणात सांगतात. चित्त वित्त हरी झाला ओ साधनी. हे साधनी, हे सखे, माझ्या जीवनामध्ये मी काय केलं, साधन कालात हेच केलं की माझं चित्त आणि माझं वित्त धन हे सर्व श्रीहरी परमात्माच झाला किंवा त्याला केलं होतं. चित्त परमात्मा झाला म्हणजे आश्रय परमात्मा झाला. मी जेव्हा परमात्म्याच्या भेटीला निघाले, परमात्म्याच्या साक्षात्कारासाठी साधना करण्यास प्रवृत्त झाले, तेव्हा मी आश्रय कोणाचा घेतला तर पांडुरंगाचाच आश्रय घेतला. आणि वित्त, माझं जे ध्येय किंवा माझं जे प्राप्य होतं ते प्राप्य कोण होतं, पांडुरंगच होतं. म्हणजे माझा आश्रय आणि विषय, जीवनाचा स्थायी भाव मी श्री पांडुरंग परमात्माच केला. चित्त वित्त हरी झाला ओ साजनी. हे सखे, मी पांडुरंग प्राप्तीसाठी पांडुरंगाचाच आश्रय घेऊन पांडुरंग प्राप्तीचं साधन केलं. आणि अवचिता अंगणी म्या देखिला. आणि एक दिवस असं झालं, परमात्म्याला असा काळ नाही, परमात्मा काळाच्या अधीन नाही, काळ परमात्म्याच्या अधीन आहे. तेव्हा परमात्मा कधी भेट देईल, जेव्हा देईल तेव्हा देईल. आणि किती दिवस साधन करायचं तर भेट होईपर्यंत करायचं, अशा रीतीनं. आणि मग तो परमात्मा कधी येईल तर अवचिता अंगणी देखिला. मला एक दिवस असं झालं, अगोदर मी ह्या भावचक्षुने किंवा या ठिकाणी ध्यानरूप नेत्राने सारखं त्याचं चिंतन करीत होते. आणि एक दिवस ज्याचं मी हृदयात नित्यदर्शन करीत होते ध्यान साधनेने, तोच एक दिवस माझ्यासमोर उभा राहिला, माझ्या अंगणात उभा राहिला. म्हणजे माझ्या हृदयामध्ये तो आविर्भूत झाला, प्रगट झाला. किंवा साठविला राहे हृदय संपुटी. जो हृदयात मी त्याचं ध्यान करत होते, बाहेर धाकोटी मूर्ती उभा. तो बाहेर एकदम सावळे सुंदर रूप मनोहर या रूपाने माझ्यासमोर उभा राहिला. तो आहे कसा, सावळा डोळसू चतुर्भुज रूपडे, दिसे चौहूकडे एकतत्व. तो परमात्मा कोणत्या वर्णाचा आहे, माझं इष्टदैवत हे साक्षात मेघश्याम नीलवर्ण सुनील वर्णाचं असणारं काळं असं जे स्वरूप सांगितलं, जे शास्त्रामध्ये त्याचं वर्णन केलं, म्हणजे ते निर्गुण निर्विकार अलक्ष्य असं असणारं जे तत्व आहे, तेच सावळ्या रूपाने मला त्यांनी दर्शन दिलं. आणि तो कसा आहे तर डोळस आहे. या ठिकाणी डोळस शब्दाने का असा पण अर्थ केला, त्याचे जे नेत्र आहेत तर नेत्राने युक्त. पण कसे नेत्र तर कमलाप्रमाणे ज्याचे नेत्र आहे असा तो परमात्मा. आणि त्याचं दर्शन घेताना तो मला कोणत्या रूपात दिसला, चतुर्भुज रूपडे. चार भुजा परमात्म्याने धारण केलेले आहेत असं दिसलं. काय एक नाटाचा भंग, चारी भुजा भगवंतानी कशासाठी धारण केला तर भक्ताला आलिंगन देण्यासाठी. त्याला दोन भुजा पुरत नाही म्हणून तो भगवान चतुर्भुज रूप धारण करून दोवरी दोन्ही भुजा आलो, दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, आलिंगावया लागोनी तयाचे अंग. आपल्या भक्ताला आलिंगन देण्यासाठी त्यांनी ह्या मूळच्या दोन भुजावर आणखी दोन भुजा घेऊन तो परमात्मा चतुर्भुज झालेला आहे. आणि असं त्याचं रूपडं मी पाहिलं. आणि एकदा रूपडं पाहिल्यानंतर ते म्हणतात, दिसे चहूकडे एकतत्व. तर चहूकडे एकतत्व दिसे. आता मी जिकडे पाहावे तिकडे बाई, श्रीहरी वाचुनी दुजे नाही. आता जेथे माझी दृष्टी जाय तेथे पाय भावीन, आशे न या समाधाने पूजा म्हणे करीन. मी जिकडं नजर टाकली तिकडं मला तो परमात्माच दिसू लागला. आणि तोच तिथं काय सांगितलं पण ते एकतत्व, तो परमात्म्याचं तत्व नाही, परमात्माच तत्व आहे. आणि तो कसा आहे, एक रूप आहे, तो अपरिणामी आहे. परमात्मा अविकारी आहे, असंग आहे, निर्विकार आहे. आणि तोच फक्त हे सगळं स्वरूप फक्त केवळ परमात्म्याचंच आहे. म्हणून तोच परमात्मा मला चहूकडे दिसू लागला.
आता हे दर्शन परमात्म्याचं पाहायचं असेल तर कशाने होईल? अशा प्रकारचा अशा प्रकारचं परमात्म तत्व किंवा परमात्म दर्शन, यासाठी हे सखे तुलाही जर हे दर्शन करायचं असेल तर तुला त्याचं मर्म सांगते. काय मर्म आहे? ज्ञानदेव म्हणे द्वैत निरसोनी पाही. तुझा सर्व व्यवहार जो द्वैताला सत्यत्व समजून चाललेला आहे, तर त्यामध्ये त्या द्वैताचा तू निराश कर म्हणजे तुझ्या मूलभूत असणाऱ्या प्रत्यगात्म स्वरूपात तो प्रत्यगात्मा ब्रह्म आहे असं जाणून या ठिकाणी व्यष्टी आणि समष्टी, संपूर्ण व्यष्टी असणारा तुझा देहात्मभाव आणि समष्टी ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी असणारं जगत आणि जगताचं कारण असणारं अज्ञान, त्या सर्वांचा बाध करून त्याचा निराश करून म्हणजे त्याच्याविषयी मिथ्यात्व निश्चय करून हे द्वैत हे कल्पित आहे असं तू गुरुकृपा किंवा ईश्वर कृपेने हे ज्ञान संपादन कर. आणि मग ह्या द्वैताचा निराश केला मग एका रूपा सोयी, एका रूपा सोयी आणि मग एकच रूपाच्या मार्गाने, सोयी म्हणजे मार्ग किंवा एकाच रूपाच्या सोयीचा अर्थ आवड असा आहे किंवा सोय शब्दाचा अर्थ सुख असा आहे. जे तुझं असणारं द्वैताचा बाध झाल्यानंतर जे अवशिष्ट राहणारं तुझं जे प्रत्यगात्म स्वरूप आहे तेच एकमेवा द्वितीय आहे. अशी त्या स्वरूपाची जर तो आवड धरशील म्हणजे जे निषेधावधीभूत झालेलं जे स्वरूप आहे ते कोणतं आहे? जे मूळचं बिंब आहे तेच प्रतिबिंब रूपाने आलेलं आहे. बिंब आणि प्रतिबिंब हे दोन्ही काय आहेत? एक रूपच आहेत. म्हणजेच तोच परमात्मा तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. आणि तो आवडीनं पाशील किंवा केवळ त्यालाच पाशील तर बाही तरशील. तो आपल्या स्वतःच्या हाताने बाहूने हा संसार सागर तरून जाशील. संसार सिंधू हा दुस्तर नुल्लंघवे उल्लंघिता पार बहुत वाविले दूर नलवे तीर पैल थडी. असा हा जरी संसार दुस्तर असला तरीसुद्धा तो दुस्तर संसार जर तू ह्या पांडुरंग परमात्म्याचं द्वैताचा निराश करून द्वैताचा मिथ्यात्व निश्चय करून त्या द्वैताचं अधिष्ठान असणाऱ्या श्री पांडुरंगाला केवळ विषय करशील आणि रात्रदिवस त्याचं चिंतन मनन अनुसंधान करशील तर तू संसार सिंधूमधून या संसार समुद्रामधून सहजच तरून जाशील. तेव्हा त्या सखीला माऊली आणखी सांगतात की मला ही जी स्थिती प्राप्त झाली, जी स्वरूप स्थिती, ज्या माझ्या सगुण साकार इष्टाचा साक्षात्कार त्याच्या अधिष्ठान ब्रह्मस्वरूपासह मला आणि त्यांच्यामध्ये नित्य सिद्ध असणारं ऐक्य, ही जी अनुभूती मला आली ती कशामुळं आली हे आता पुढच्या 53 क्रमांकाच्या अभंगामध्ये सांगतात. मनाचा भाव माझा खुंटला हरी ध्याने अवघीची येणे मने काळा पिवन केले लघु म्हणो तरी सूक्ष्मही नभे सूक्ष्म म्हणो तरी अगाधही नभे या काळी याची झाली गे माये बापर कुमारी वरू सुनीळ नीळ काळा अवघ्या सहित गोपाळा बुडी दिधली गे माये लघु म्हणो तरी सूक्ष्मही नभे लघु म्हणो तरी सूक्ष्मही नभे. मनाचा भाव माझा खुंटला हरी ध्याने अवघेची येणे मने काळा पिवन केले. काय आहे? मनसा एव इदम आप्तव्यम. या परमात्म्याचा साक्षात्कार करण्याचं साधन जर जीवाजवळ
किंवा मुमुक्षजवळ काय असेल तर मन हे साधन आहे. तो ऐके रे मना तुझ्या स्वहिताचा खुणा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा, या तेने तुटे रे मग कैचे रे बंधन, मग कैचे रे बंधन, वाचे गाता नारायण, भव सिंधू तो जाण, भव सिंधू तो जाण, येची तिरी सरेल, येची तिरी सरेल, अशी स्थिती आहे. म्हणून सांगतात मनाचा परमार्थ आहे, पण ज्या मनाने परमार्थ करायचा त्या मनाचं स्वरूप कसं आहे. भगवान सांगतात गीतेमध्ये, चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवद दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. या ठिकाणी वाऱ्याची मोड बांधणं जितकं कठीण आहे त्याच्यापेक्षाही अधिक कठीण ह्या चंचल मनाचं नियमन करणं, निरोध करणं कठीण आहे. हा का बरं, तर चंचलम ही मन कृष्ण, चंचलता हा त्या मनाचा स्वभावच आहे. मग तू त्या सखी म्हणते की तू ह्या मनाचं नियमन कसं बरं केलं. मनाचा स्वभाव तर असा आहे, ते म्हणते मनाचा स्वभाव, मनाचा भाव माझा खुंटला हरी ध्याने. मी श्रीहरी परमात्म्याचं ध्यान केलं, आणि ध्यान केल्यामुळं मनाचा जो चंचलता हा स्वभाव आहे त्या मनाच्या चांचल्याचा मला प्रतिबंध झाला नाही. कारण ध्यान त्याचंच नाव आहे की तत्र प्रत्ययैकतानता ध्यानम, एकाच प्रत्ययाची पुन्हा पुन्हा आवृत्ती करायची. प्रारंभाला मला हे थोडं कठीण गेलं की मला इंद्रियात पुन्हा पुन्हा इंद्रियांची धाव विषयाचे ओढी, पतनाचे जोडी वरी हाव, हे मन काय काय करीतो या मना परिनायके नारायणा, अशी त्याची स्थिती आहे. पण मी आश्रय परमात्माच केला. त्या मनाला संयम करण्यासाठी मी प्रार्थना केली माझ्या इष्ट परमात्म्याची. आणि त्यामुळं आणि जी वृत्ती आहे ती जेव्हा त्या चंचल मनामुळं पुन्हा पुन्हा अनात्म पदार्थाकडं जात होती, तिला मी पुन्हा त्या वृत्तीला माघारी पुन्हा परावर्तित करून आणि पुन्हा परमात्म स्वरूपाच्या चरणारविंदी स्थिर करण्याचा प्रयत्न केला. आणि त्या दयाघन परमात्म्यालाच प्रार्थना केली की हे मन असं आहे. आणि तू तर सांगितलंय की हळूहळू काय सांगतात परमात्मा, हे जर चंचलम ही महाबाहो निसंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. तू सांगितलं होतं की मनाचा निग्रह करता येतो, पण 2 साधनं सांगितली. अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा, अभ्यास आणि वैराग्य वारंवार प्रयत्न केले आणि वैराग्य धारण केलं की त्या मनाचा निरोध होऊ शकतो. ह्या भगवद वचनावर विश्वास ठेवून मी रात्रंदिवस प्रयत्नशील झाले आणि त्याचा परिणाम म्हणून भगवंताला माझी दया आली आणि तो अवचता अंगणी देखील सांगितलं. तो अचानक माझ्या अंगणामध्ये आला, म्हणजे हृदयामध्ये तो प्रगट झाला. आणि त्यामुळं तो चंचल स्वभाव जो आहे मनाचा भाव, माझा मनाचा भाव खुंटला, तो कुंठित झाला. म्हणजे ते मन अनात्म पदार्थाकडं विषयांकडं जाण्याचा त्याचा स्वाभाविक स्वभाव सुटला आणि ते स्वाभाविकपणे माझं मन हे भगवत चरणाच्या ठिकाणीच रंगून जाऊ लागलं. हा सगळा ह्या सगळा जो प्रकार घडला याला कारण आहे भगवान परमात्म्याचं मी केलेलं ध्यान. आणि त्यांनी काय केलं, अवघेची येणे म्हणे काळा पिवण केले. आता काय हे मन जो आहे ना, त्या मन असं आहे की जर ते प्रसन्न झालं तर तुकाराम महाराजांचा हे अभंग आहे. मन असं आहे की ते मन मनुष्याचा शत्रू पण आहे आणि मित्र पण आहे. मन गती अधोगती, गतो अधिगती मनाची हे युक्ती. अधोगतीलाही जाणारं मनच आहे, नेणारं मनच आहे आणि ऊर्ध्वगतीला नेणारंही मनच आहे. मन करारे प्रसन्न तुकोबाराय सांगतात, मन करारे प्रसन्न सकळ सिद्धींचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. मने मन जे आहे तर मने मना पूजा केली, मन माऊली सकळांची. मन गुरु आणि शिष्य करी आपुलेच दास्य प्रसन्न आपणास गती अथवा अधोगती.
असं जे सर्व आहे हा सर्व मनाचा खेळ आहे. म्हणून ते जे मन आहे ते मन माझं भगवंतानी माझ्यावर कृपा केली आणि येणे अवघेची मने, आणि ह्याच मनाने पूर्णपणे काय केलं, काळा पिवण केले. काळा पिवण म्हणजे पेय केलं, म्हणजे काळ जो आहे त्या काळाचाही काळ परमात्मा त्याने ह्या काळालाही गिळंकृत करून टाकलं. म्हणजे मला कालाच्या अतीत केलं. आता या ठिकाणी काळ जरी कोणताही असला तरी काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतो. अखंड भगवंताचं चिंतन केल्यानंतर त्या ठिकाणी मला कोणताही काळ जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे. कुठेही गेलं देह असो माझा भलती ठाई, चित्त तुझे पायी असो द्यावे. देश काळ वस्तू भेद मावळला, अशा प्रकारचं आत्मा निर्वाळला विश्वाकारे. जरी या ठिकाणी मनाचा स्वभाव होता त्या स्वभावामध्ये मी केलेल्या परमात्म्याच्या ध्यान की परमात्म्याचे केलेले जे काही प्राप्तीचं साधन त्या मनानेच मला सहाय्य केलं. कारण मन शत्रू पण मनच आहे. काय उद्धरेद आत्मना आत्मानम नात्मानम अवसादयेत. आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मनः. आपलंच आपला शत्रू आहे, आपणच आपला मित्र आहे. आपण जर मन परमात्म्याकडे लावलं तर आपण आपला मित्र आहोत, आणि आपण जर आपलं मन अनात्म पदार्थाकार करीत गेलो तर ते मनच आपलं काय आहे, शत्रू आहे. म्हणून म्हणतात की या ठिकाणी अवघेची येणे म्हणे. हे जेव्हा हे मन परमात्म्याकडं प्रवण झालं, परमात्म्याच्या आकाराचं झालं, आणि निरंतर पुन्हा पुन्हा ती अंतःकरणाची वृत्ती परमात्माकार होऊ लागली, त्यावेळेला त्या मनाने काळा पिवण केले. ह्या काळालाच प्राशून टाकलं. म्हणजे आता काळाचा कोणताही प्रभाव होत नाही. काळ शब्द या ठिकाणी देश आणि वस्तूचा देखील उपलक्षण आहे. कोणत्याही वस्तूशी संबंध आला, कोणताही अनुकूल किंवा प्रतिकूल काळ आला, किंवा कोणत्याही देशात ह्या देहाचं अवस्थान झालं तरीसुद्धा चित्त तुझे पायी असो द्यावे. का तर त्या मनाने येणे मने काळा पिवण केले. या ठिकाणी काळ असणारा जो परमात्मा, त्या परमात्म्याला काळाचा निराश करणं किंवा काळावर प्रभाव करणं किंवा माझ्या अंतःकरणावर देशकाल किंवा वस्तूचा कोणत्याही प्रकारचा परिणाम न होऊ देणं हे कोणाचं आहे? हे सर्व सामर्थ्य त्या कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न माझ्या इष्टदेवतेचं पांडुरंगाचं आहे. त्याच्या साह्याने किंवा त्याच्या कृपेने माझं मन जे आहे ते मन शुद्ध झालं. माझे वासना जे आहेत त्या वासनाही त्या ठिकाणी केवळ आवडी धरिली पायासवे, केवळ तुमच्या पायाजवळ यावं एवढीच वासना धरली, आणि ती वासना माझी भगवंताने पूर्ण केली. लघु म्हणो तरी सूक्ष्मही नव्हे, सूक्ष्म म्हणो तरी आगाधही नव्हे, या काळियाची झाले गे माहे. तर माझं काय झालं? त्या परमात्म्याला आता लघु म्हणावं का? तर लघु म्हणता येत नाही. कारण का? हा विटेवर आहे, परिच्छिन्न आहे, याला काही परिमाण आहे, याला देशकाळाची मर्यादा आहे असं म्हणता येत नाही. कारण का? तर या ठिकाणी हा परमात्मा युगे 28 विटेवरी उभा, असा तो परमात्मा जो आहे तो काळाचा काळ आहे, आणि हा परमात्मा कालातीत असल्यामुळं हा परमात्मा देश जो आहे त्या देशाचं देशाने कधीही परमात्मा परिच्छिन्न होत नाही. त्याला देशाची मर्यादा नाही, त्याला काळाची मर्यादा नाही, आणि त्या परमात्म्याला कोणत्याही वस्तूचा देखील परिच्छेद नाही. असा असणारा परमात्मा, आणि तो परमात्मा खूप सूक्ष्म आहे. श्रुतीनं वर्णन केलं अणोरणीयान, अणुपेक्षाही अणु असं जर त्याला म्हणावं म्हणजे जणू काही तो अणुपरिमाणाचा आहे, लघु आहे, सूक्ष्म आहे असं जर त्याला म्हणायला जावं तसंही म्हणता येत नाही. कारण सगळ्या जगदरूपाने कोण झालेला आहे? तोच आहे. म्हणून आम्हाला जर त्याला सूक्ष्म म्हणावं तर सूक्ष्मही नव्हे, सूक्ष्मही म्हणता येत नाही. का बरं? त्या परमात्म्याला आम्ही व्यापक आहे असं आम्ही म्हणायला जावं तर सूक्ष्म परमात्मा नाही, केवळ त्याचं अणोहो आणि यान
अणुपेक्षाही अणु आहे असं श्रुती म्हणते, पण पाहायला गेलं तर तो अणु किंवा सूक्ष्म वाटत नाही, कारण त्याचं तेवढंच परिमाण नाही. तर जिकडं पाहावं तिथं परमात्म्याची व्याप्ती आहे. तो संपूर्ण ह्या सर्व ब्रह्मांडाला व्यापूनही त्या ठिकाणी उरलेला आहे असं श्रुतिमाता पण सांगते. स भूमीम विश्वतो वृत्वा आत्यतिष्ठ दशांगुलम. परमात्मा कुठं नाही तर सर्वत्र आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. मग त्याला व्यापक म्हणावं. पण व्यापक म्हणायला गेलं तर ज्यांनी त्या परमात्म्याचं व्यापक रूपाने दर्शन केलं ते पुन्हा कुठं प्रवृत्त होतात. आत्माराम ग्रंथी भेद झालेले मुनी तर त्या परमात्म्याला पाहिलं की त्यांचं मन इतकं आकर्षित होतं का ते म्हणतात, मधुसूदन सरस्वतींचा एक दिवस आपण श्लोक पाहिला की ध्यानाभ्यास करून ज्यांना हे निर्गुण निष्क्रिय निष्कल परमात्मा चित्त पाहिजे असेल किंवा योगाभ्यास करून तर त्यांना खुशाल असू द्या, पण मला मात्र त्या व्यापक स्वरूपापेक्षाही मला अस्माकं तु भूयात लोचन चमत्काराय भूयात चिरम कालिंदी पुलिनोदरे किमपि यन नीलम अहो धावती. हे जे निळ स्वरूप वाळवंटामध्ये धावत आहे त्या यमुनेच्या तटावर तेच बालरूप मला पाहावं वाटतं. मग आता त्याला व्यापक म्हणावं का आगाध म्हणावं का? तर आगाधही म्हणता येत नाही. आगाध म्हणावं तर त्यांनी सूक्ष्म भक्ताच्या प्रेमासाठी रूप धरिले सगुण चांगले ठाण मान जिथील तिथे रेखिले असं आहे. आणि जर तेवढाच तो आहे पाहायला जावा तर दिसतो हा तैसा नव्हे सर्व दिशा व्यापक. त्यामुळे त्याला काय म्हणावं काहीच म्हणता येत नाही. त्याचं वर्णन शेवटी असं आहे. स्वामी महाराज सांगायचे, आता दिपावळी आलेली आहे. दिपावळीला त्या ठिकाणी स्त्रिया आपला जो राजा होता त्या राजाला ओवाळायला गेली. एक म्हातारी गेली आणि त्या म्हातारी एक स्त्री गेली पहिल्यांदा, तिनं त्याला ओवाळल्यावर ती म्हटली, इडा पिडा जावो आणि बळीचं राज्य येवो. असं म्हटल्याबरोबर त्या राजाने हुकूम दिला शिपायांना, हिला वाटतं की माझं राज्य नसावं आणि बळीचं राज्य असावा. अशी आपल्याला ही प्रतिकूल अशा प्रकारचा शाप देणारी स्त्री आहे. हिचं आपल्याविषयी अनुकूल मत नाही, हिला तुरुंगात डांबून ठेवा. नंतर त्या राज्यातल्या अनेक स्त्रिया गेल्या तर ते गेलं की त्या म्हणायच्या इडापिडा जावो. राजाला आक्षेपण करताना म्हणायला लागले की इडापिडा जावो बळीचं राज्य येवो. ही परंपरा चालत आलेली आहे. त्याप्रमाणे त्या म्हटल्या की त्यांना सगळ्यांना तुरुंगामध्ये जावं लागलं, बंदीखान्यात त्यांची भरती करायला लागले. तेव्हा बाहेर असणाऱ्या स्त्रियांनी विचार केला असं का होतं काही कळत नाही आणि जे जाते ती परत घरी दिवाळी साजरी करता येत नाही, उलट बंदीखान्यात जावं लागतं. काय करावं इलाज? एक म्हातारी म्हणे काळजी करू नका मी जाते म्हणे. आणि ती गेली आणि तिनं त्याला ओवाळलं आणि तिनं काय सांगितले, माझ्या बाला हेही म्हणू नये आणि तेही म्हणू नये. म्हणजे माझ्या बाबाला राजाला काही हेही म्हणू नये, येडापिडा जावंही म्हणू नये आणि बळीचं राज्यही यावं असंही म्हणू नये. ती गेली आणि तिनं तशा प्रकारची ओवाळणी केली, माझ्या बाला हेही म्हणू नये आणि ते म्हणजे हे बरोबर आहे. राजा म्हटला हे अगदी बरोबर आहे, आता तुला काय पाहिजे ते माग. तिनं सांगितलं काही पाहिजे नाही, ह्या तुरुंगात ठेवलेल्या सगळ्यांना सोडून दे, एवढंच तिनं मागितलं. तसा या ठिकाणी परमात्म्याला आगाध म्हणावं का परमात्म्याला सूक्ष्म म्हणावं काही कळत नाही. त्या हनुमंतरायाने कोणती ती आसाळी दैत्य आहे ना रामायणामध्ये वर्णन आलं. आता तिनं सांगितलं अक्षय कुमार मारला ना रावणाचा पुत्र म्हणजे मी आता याला भक्षणच करील म्हणे. पण ते भक्षण करायला काय केलं, हनुमानराय कुठे गेले, हनुमानरायाने तिच्या इतकं सूक्ष्म रूप धारण केलं आणि तिच्या मुखातून प्रवेश केला. तिला वाटलं की आता तर हा पोटात गेलाय, परंतु कुठं दाढीतही अडकला नाही, जिभेलाही स्पर्श झाला नाही, त्याचा आस्वादनही करता येत नाही, खारट का गोड कुठे शोधायला लागली, बाहेर कुठं दिसेना. मग आत तर गेलाय म्हणे हा, पण तो गेला कुठं मर्माच्याच ठिकाणी गेला. आणि त्यांनी काय केलं, तिच्या हृदयाचा जो देठ आहे तो पकडला आणि ओढायला लागला आणि तिला संपवलं. तसा हा जो परमात्मा आहे ह्याचं मार्मिक रहस्य आहे का हृदयामध्ये याचं ध्यान करावं हे त्याचं मर्म आहे. त्या करत असताना
त्याच्या स्वरूपाचा सगुण म्हणावं का निर्गुण म्हणावं? माझ्या बाला हेही म्हणू नये आणि तेही म्हणू नये, कारण माझा बा खरा या ठिकाणी सगुण निर्गुण दोन्ही नाही, दोन्ही विलक्षण आहे. आणि तो तोच जो विलक्षण आहे आणि हा माझा बा आहे म्हणजे तोच पुन्हा कोण आहे? सगुण. जे सगुण आहे तेच निर्गुण आहे आणि निर्गुण आहे ते सगुण आहे. सगुण निर्गुण नाही भेद रे. असं हे विषय आपण पुन्हा पुन्हा अनेक वेळा म्हणतो, त्याचं चिंतन करतो. याचं कारण हा वारकरी संप्रदायाचा असणारा सिद्धांत आहे, सगुण निर्गुण नाही भेद रे. आणि तो ज्ञानोबारायांनीच अभ्यास अंगाने प्रत्येक वारकरी साधकाच्या हृदयामध्ये सगुण निर्गुणाविषयी कोणत्याही प्रकारची भेदबुद्धी राहू नये अशासाठी पुन्हा सांगितलेलं, पुन्हा पुन्हा ही गोष्ट सांगितलेली आहे. आता या ठिकाणी सांगतात की लघु म्हणो तरी सूक्ष्मही नव्हे, सूक्ष्म म्हणो तरी आगाधही नव्हे, या काळियाची झाले गे माये. आणि मी काय झाले? या काळ्याची झाले. आता काळ्याची झाले म्हणजे काळा दोन प्रकारचा आहे. एक बिंबरूप मेघश्याम असणारं काळा ब्रह्मरूपाने आहे आणि दुसरा त्याचं प्रतिबिंब काळा ते पांडुरंग परमात्म्याचं आहे. ऐके नाही, तेच प्रतिबिंब खूप बुंती घेऊन झालेले. तेव्हा या ठिकाणी कोणत्या काळ्याची झाले? दोन्ही काळ्याचे झाले. ऐके नाही, म्हणजे जे मी ब्रह्मरूप आहे तीच मी या ठिकाणी काय भक्तरूप आहे. मी ब्रह्मरूप झालेले तत्वतः ऐक्य आहे आणि सेवा करण्यासाठी, सेवा सुख प्रेम सुख भोगण्यासाठी मी त्या सगुण काळ्याची झालेली आहे. कारण त्या ठिकाणी एका काळ्याच्या ठिकाणी काय आहे? आनंदरूपता आहे आणि तोच काळा काही त्याच्यामध्ये भेद न होता जेव्हा सगुण साकार होतो तेव्हा त्या काळ्याच्या ठिकाणी काय आहे? प्रेमरूपता आनंदरूपता अभंग राहून आनंदाचा भोग होतो. म्हणून त्या काळ्याची मी पूर्णपणे झालेले आहे, त्याच्याहून वेगळी उरलेले नाही असं सांगतात. या काळ्याची झाली गे माई, त्या परमात्म्याची मी झाले म्हणजे त्याच्याशी समरस झाले, त्याच्याशी एकरूप झाले, त्याच्याशी अभिन्न झाले. बाप रखुमा देवीवरू सुनीळ नीळ काळा, अवघ्या सहित गोपाळा बुडी दिधली गे माये. आता म्हणतात बाप रखुमा देवीवरू, माझा बाप रखुमा देवीवरू श्री विठ्ठल परमात्मा हा कसा आहे? सुनीळ आहे, नीळ आहे आणि काळा आहे. आता ही एकच पर्याय नावं झाली ना. ही याच्यामध्ये काय याच्यामध्ये अर्थ इतकाच आहे की राहो शिरा, हा जसं आपण राहूचं शिर आहे की नाही, तसं राहूचं शिर म्हणता का? ते शिरालाच राहू म्हणतात, शिरालाच राहू म्हणतात. तसं हे सुनीळ असो, नीळ असो किंवा काळं असो, हे एकच स्वरूप आहे. ते कोणाचं आहे? बाप रखुमा देवीवराचं. मग 3 वेळेला का म्हटलं तर याचा अर्थ असा आहे, आपण पाहिलं परवा जेव्हा आकाशाचं वर्णन करतात तेव्हा त्याला निळा असं म्हणतात. जेव्हा अथांग समुद्राचं निळेपणाचं वर्णन आहे त्याला सुनीळ असं म्हणतात या ठिकाणी. आणि जेव्हा पाण्याने भरलेला जलधर किंवा मेघ आहे तेव्हा त्याला काळं असं म्हणतात. दुसरं वर्णन रात्र जी आहे ना, त्या रात्रीचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाला कोणी निळं न म्हणता काय म्हणतात? काळं असं त्याच्या ठिकाणी म्हणतात. तर हा जो परमात्मा आहे, मग हा परमात्मा कसा आहे? तो सर्व काही परमात्माच आहे. सर्व ठिकाणी जे परमात्म्याचं निळेपण आहे तर त्या ठिकाणी काही ठिकाणी त्याचं तेज. आता तसा तो परमात्मा चराचर होऊन ठेला, चर आणि आचर याच्यामध्ये तो परमात्माच झालेला आहे. तुम्ही म्हणाल मग पाषाणिकाधिकामध्ये कुठं काय आपल्याला चरत्वाचं लक्षण दिसतं? ते तर आचर असल्यासारखा वाटतं. तिथं फक्त आभासग्रहणाची योग्यता कमी आहे एवढा त्याचा अर्थ. बाकी परमात्मा आहे तसाच त्याच्यामध्ये पण आहे. अभिव्यक्तीसाठी जे माध्यम आहे किंवा जी उपाधी आहे त्या उपाधीप्रमाणे त्या ठिकाणी अभिव्यक्तीचं तारतम्य असतं. मग त्यावेळेला तुम्ही सुनीळ म्हणा, नीळ म्हणा, सुनीळ म्हणा आणि काळा म्हणा. आणि बाप रखुमा देवीवरू सुनीळ नीळ काळा, अवघ्या सहित गोपाळा बुडी दिदली गे माये. आणि त्याच्या ठिकाणी मी अवघ्या सहित बुडी दिली म्हणजे काय?
म्हणजे माझं जीवभावामध्ये जी जी काही सामुग्री त्या परमात्म्याने मला दिलेली आहे ती सगळी त्या सगळ्या सामुग्रीसहित मी त्या गोपाळाच्या ठिकाणी बुडी दिली, निमग्न झाले. म्हणजे मला जे काही त्याने काय सामुग्री दिली, इंद्रिये हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण नाशे जीवपन भवरोग, अशी दिलेली सामुग्री, ती अवघी सामुग्री कुठं त्याच्याकडे दिली. काय तुकोबारायांचा अभंग आहे की मला दिलेली सामुग्री दे, हे सांगतात घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. वाणी दिली ना भगवंताच्या नामामृताचं पान करण्यासाठी ती वाणीचा उपयोग करतात. कान हे ते भगवंताचं लीला गुण संकीर्तन करण्यासाठी श्रवणासाठी आहे. जिव्हा अखंड भगवंताचं नामस्मरण करण्यात रममान झालेले, पाय परमात्म्याकडे जातात, हात परमात्म्याची पूजा करतो आहे की नाही. अवघ्राण जे तर निर्माल्याचं अवघ्राण करतं, आपण एक दिवस हे चिंतन केलेलंच आहे. म्हणून अवघ्या सहित गोपाळा बुडी दिधले गे माये. आता काय आहे की हे जे मन आहे तो जरी कितीही कोणी सांगितलं तर मन नावाचं हे असं एक अद्भुत भूत आहे, अद्भुत भूत आहे. त्याला काही ना काही आलंबन असेल तरच ते राहू शकतं. त्यामुळं कोणतं आलंबन द्यावं तर त्याला विषयाचं आलंबन दिलं का ते अधिक चंचल होत जातं. त्यांनी सांगितलं ना मर्कटस्य सुरापानम, माकडाला जर मद्यपान केलं त्याच्यात त्याला जर वृष्टी विंचू चावला तर यद्वा तद्वा भविष्यती, का जसं त्याचं होतं तसं ह्या मनाला जर तुम्ही विषयाकडं वळवलं, बहिर्मुख केलं तर ते मन एका भूतासारखं आहे. आणि तेच मन, त्याच मनाला जरी आलंबन श्रीहरी परमात्म्याचं दिलं तर ते मन विषयाकडं जात नाही आणि परमात्म्याच्या ठिकाणी रंगून जातं. या मनाचा स्वभाव आपण पाहिला. या मनाचे एकनिके देखील या गुढीच्या ठाया सुखे, मग अनुभव सुखाची कौतुके दावीत जायचे. तैसे विषयातून काय विषयातून तैसे भोगातून निगता चित्त मज माझी रिगता, हळूहळू पंडू सुता मीची होईल. म्हणून तुम्ही हे विषयांचा त्याग करून जर परमात्म्याचं आलंबन करून त्याचं चिंतन करता करता ते मन त्या परमात्मा रूप होऊन जाईल. म्हणून विषयाच्या रंगात न रंगता रंगी रंगे रे श्रीरंगे, काय भुललाशी पतंगे. विषयात जाणं म्हणजे पतंग दिव्यावर उडी घालून जसा मरणाच्या तयारीने जातो त्याप्रमाणे विषयाकडे जाणं म्हणजे आपल्या जीवनामध्ये अनर्थ ओढवणं आहे. म्हणून म्हणतात की हा जो परमात्मा आहे अवघ्या सहित गोपाळा, अवघ्या सहित म्हणजे देवाने दिलेली सगळ्या सामुग्रीसहित गोपाळा बुडी दिलेली आहे. तो जो गोपाल म्हणजे तो खरा इंद्रियांचा पालन करता जो परमात्मा आहे त्या परमात्म्याच्या ठिकाणी मनाने बुडी दिली, मन निमग्न झालं, एकाग्र झालं. आणि असं झाल्यामुळं मला काय झालं तर ते सांगतात या काळ्याची झाली गे माया. आणि मग मी हळूहळू कोण झाले काळ्याची, म्हणजे त्या परमात्मा रूपच मी होऊन गेले. आणि यानंतर ह्या मनाचा असा जर स्वभाव आहे तर त्या मनाला आम्हाला स्थिर करण्यासाठी, त्या मनाला निर्व्याज आनंद किंवा नित्य नूतन व्यापक आनंद देण्यासाठी काय करायला पाहिजे ते आणखी पुढच्या अभंगात सांगतात. ज्याचे गुण नाम आठविता मनची नाही होय, अनुभवाचे पाय पुढे चालती, निर्गुण गे माय गुणवंत झाला. प्रतिबिंबी बिंब तसे चैतन्याचे मुसे, प्रतिठसावत ते वृंदावनी ब्रह्म असे गे माये. बाप रखुमा देवी वरु डोळ सुसावळा, द्वैत सोहळा भोग विगे माये. निर्गुण गे माय गुणवंत झाला.
निर्गुण गे माय गुणवंत झाला. ज्याचे गुणनाम आठविता मनची नाही होय अनुभवाचे पाय पुढे चालती. या जगामध्ये आपली असणारी प्रातिभा अनुभूती की ज्याच्यासाठी त्या गोळणी म्हणतात जन्मजन्मांतरी केली हे सूचना. मागे बहुता जन्मी हेच करिता आलो आम्ही. अनेक जन्मामध्ये आम्ही जी साधना केली आणि या साधनेने आपल्याला जी फलश्रुती झाली वास्तविक त्या फलाचाच भोग त्या आनंदाचाच भोग घ्यावा. परंतु हे जे संत आहेत ते आपली अनुभूती आपल्या बुद्धीवर आरूढ होईल अशा आपल्या मायबोलीत आणि अत्यंत सुलभ भाषेतून आपल्याला सांगतात की जे आपण आपली संपूर्ण जीवन रात्रंदिवस जरी शास्त्राध्ययन केलं तरी त्याचं मार्मिक रहस्य किंवा समन्वय सामंजस्य निश्चितता दृढता बुद्धीचं दार्ढ्य होईल असं होण्याची शक्यता कमी आहे. परंतु संत मात्र फार मंद बुद्धीपासून केवढाही मोठा विचारवंत असला प्रतिभासंपन्न पुरुष तरी त्याला वास्तवाचं जे दर्शन आहे भगवत दर्शन आहे त्याचा मार्ग अगदी सोपा करून सांगतात आणि जवळचा मार्ग सांगतात. तो मार्ग सांगताना सांगतात या मनाला तू भीतो का भिवू नको. मनाचे हे मनाच्या स्वभावाविषयी तू काही चिंता करू नको. हे जे मन आहे ना जे तुला वाटतं की रात्रंदिवस खूप त्रास देत ना ते मनची नाही होय ते मनच नाहीसं होईल. म्हणजे ते मन उन्मनी भावाला प्राप्त होईल. ते परमात्म्याहून वेगळं त्याचं स्वरूपच राहणार नाही. मन नावाचं तत्व जे तुला त्रास देतं ते शोधायला गेला की ते मन काय होईल मन हे राम झाले. मन हे राम झाले. त्या मनाने प्रवृत्तीमध्ये म्हणजे इहलोकातल्या सुखाचा तुला जे काही विचार आहेत आणि त्यामुळं तुला जे तुझं आत्मसुख आहे ते तुझं दुरावलेलं आहे तर त्याची तू चिंता करू नको. ते आत्मसुख तुला सहजच प्राप्त होईल. तू काय कर फक्त ज्याचे नाम आठविता मनची नाही होय असा जो परमात्मा आहे की ज्याचं नामाचं स्मरण केलं की तुम्हाला मनच नाहीसं होतं किंवा त्याच्या गुणांचं वर्णन केलं की तुझं मन नाहीसं होतं. आणि जर तू गुणनाम आठविता का परमात्म्याच्या गुणांचंही वर्णन करशील आणि त्याच्या नामाचंही वर्णन करशील तर मनची नाही होय. दोन गोष्टी सांगितल्या. भगवंताचं गुणसंकीर्तन करा आणि भगवंताचं नामसंकीर्तन करा. काय आहे की प्रत्येक कोणतं एक करायला गेलं ना तर त्याच्यामध्ये मनुष्याचं मन जे आहे ना ते कधी कधी थकतं. मनाचा एक मोठा स्वभाव आहे त्याला काय लागतो काहीतरी विषयात बदल लागतो आहे की नाही. एकच साधन करू शकत नाही. हे मनोविज्ञान लक्षात घेऊन आपल्याला भक्तीच्या सिद्धांतात कधी गुण संकीर्तन करायचं कधी नामसंकीर्तन करायचं कधी स्वरूप संकीर्तन करायचं कधी त्याच्या लीला संकीर्तन करायचं. म्हणून हे संकीर्तनामध्ये 4 संकीर्तनाचे प्रकार सांगितले गेले. तसं इथं गुणसंकीर्तन कारण काय गुणाचं जर वर्णन केलं ना तर त्या परमात्म्याचा गुण त्या आपल्या ठिकाणी येतं. कारण काय मन ज्याचं चिंतन करेल ना तेच ते मन होत असतं. त्यामुळं भगवंताच्या गुणांचं वर्णन केलं का शुद्ध सत्वात्मक उपाधीचा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याच्या चिंतनात आपले रजोगुण आणि तमोगुण झडून जातात आणि जो सत्वगुण आहे तो सत्वगुण आपल्या गुणातीत स्वरूपाचं दर्शन करून तो सुद्धा निघून जातो. अशा प्रकारची ही स्थिती आहे. म्हणून नाम भगवंताच्या गुणांचं वर्णन केलं पाहिजे. भगवंताच्या नामाचं वर्णन आता नामसंकीर्तन आत्ता हे प्रकरण संपल्यावर पुढं नामसंकीर्तनाचंच प्रकरण ज्ञानोबरायांनी लिहिलेलं आहे. तर हे गुणसंकीर्तन आणि नामसंकीर्तन केलं की मनची नाही होय. बरं ते म्हणे मन नाहीच होईल पण आपल्याला त्या मनाच्या द्वाराच आत्मा मनसा एव इदम आप्तव्यम. मनानेच तो आत्मा प्राप्त. ते जर उन्मन झालं उन्मनी भावाला गेलं तर आपल्याला आपल्या मूलभूत स्वरूपाचं कारणीचं साधन सांगतात की आत्मज्ञान झाल्याशिवाय खरं मनुष्याला कृतार्थाचं दुसरं साधन नाही. आम्ही नामसंकीर्तन केलं मन उन्मनी भावाला नेलं तरी आम्हाला ज्ञान होईल का
आत्मज्ञान तर करून घ्यावं लागेल ना, त्याची साधनं पुढची आहेत ना, ती साधनं करावीच लागतील ना. ते म्हणतात पुढची साधनाची चिंता करू नका. तर तिथं काय होईल, अनुभवाचे पाये पुढे चालती. जेव्हा तुम्हाला अनुभव एक एक अनुभव येईल, नामस्मरता हरी रिघे हृदया माझारी, तेने धाके अभ्यंतरी हो लागे पुरी हृदय शुद्धी. नामस्मरण केलं का हृदयामध्ये श्रीहरीचा प्रवेश होतो आणि तुमचं हृदय किंवा अंतकरण शुद्ध होतं. पुढं काय ते, तेव्हा प्रपंच सांडोनी वासना जडोनी ठाके जनार्दना. आपोआप तुमचा सगळ्या मनातल्या वासना नाहीशा होतात आणि परमात्म्याच्या ठिकाणी रती होते. जडोनी ठाके जनार्दना. अहंकार सांडोनी अहमपणा सोहम सदना माझी रिगे. हा अहंकार जो देहाला मी म्हणत होता तो कुठं जाईल, सोहम सिद्धी माझी रिगे. त्याला तो सोहम म्हणायला लागेल, मी ब्रह्म आहे असं म्हणायला लागेल. हे कधी कशाने घडेल, तुमचं कार्य तुम्ही करीत जा. तुम्ही फक्त गुण नाम संकीर्तन करा, पुढचा प्रवास जो आहे तर परमात्मा तुमचा करून घेईल. तसं ते सांगतात की अनुभवाचे पाय पुढे चालते. आपण एक दिवस चिंतन केलं होतं, जर एखाद्या माणसाने जिना चढताना पुढच्या पायरीवर पाय ठेवला तर मागचा पाय आपोआप त्या पायरीवर येतो की नाही, आणि पुढचा पाय त्याच्या पुढं जातो. असंच आहे की अनुभवाचं जे पाय, जसा जसा अनुभव येईल तशी तशी वृत्ती अंतर्मुख होईल. आणि याचे जे प्रतिबंध आहेत ते प्रतिबंधामुळं तुम्ही आत्तापर्यंत तुमचे पाय पुढं पडत नव्हते. आता प्रतिबंध निवृत्तीचं साधन तुमच्याजवळ कोणतं आहे, तुमच्याजवळ निश्चित साधन आलेलं आहे, गुणनाम संकीर्तन असं सांगतात. निर्गुण गे माये गुणवंत झाला, प्रतिबिंबी बिंब तसे चैतन्याचे मुसे प्रति ठसावत ते. वृंदावनी ब्रह्मा असे गे माये. निर्गुण गे माये असं सांगतात की हे जे द्रष्टे ऋषी होते ना, वेदातले जे आपण त्यांना मंत्र म्हणतो, काय ऋषय हा मंत्र द्रष्टारा. तर अशा प्रकारचे पूर्वीच्या कल्पामध्ये जो वेद होता, तर तो ज्या वेळेला सगळी सृष्टीचा प्रलय होतो तेव्हा वेद नावाचा ग्रंथ काय कुठं राहतो का. परंतु पुढच्या कल्पामध्ये जे महापुरुष असतात, ज्यांचं अंतःकरण शुद्ध सूक्ष्म परमात्म्याला विषय करणारं, परमात्म्याशी एकरूप झालेलं असं जे व्यापक अंतःकरणाचे महापुरुष असतात, त्यांच्यापुढं हे वेदाचे मंत्र येतात. म्हणून आपल्याकडे वेदाच्या मंत्राचे कर्ते नाही सांगितले, मंत्राचे कोण आहेत, द्रष्टे ऋषी आहेत. तसं ज्ञानोबारायांच्या ह्या अंतःकरणातून हे जणू काही वेदमंत्र, परंतु कसे वेदमंत्र पण मनुष्याच्या साधकाच्या हृदयामध्ये त्याचा अर्थ, त्याचा भाव स्फुरद्रूप करणारे अशा प्रकारच्या हे मंत्र आहेत. आणि या मंत्राचे द्रष्टे कोण आहेत, ज्ञानोबाराय आहेत. म्हणून या मंत्राचे द्रष्टे ज्ञानोबाराय आहेत. आणि ते असं म्हणतात अनुभवाचे पाय पुढे चालते. पुन्हा आणखीन सांगतात हा परमात्मा आहे कसा, पुन्हा सांगतात निर्गुण गे माये गुणवंत झाला. हा परमात्मा निर्गुण आहे तत्वतः, परंतु तो गुणवान पण झाला, सगुण पण झाला. निर्गुणच परमात्मा सगुण झाला. आणि सगुण होऊन तो काय करतो, प्रतिबिंबी बिंब तसे चैतन्याचे मुसे प्रती. आणि चैतन्याची मुस म्हणजे चैतन्य ज्या मुसेमध्ये राहतं, ज्या आकारामध्ये म्हणजे ज्या अंतःकरणामध्ये चैतन्य राहिलं का ते चैतन्य काय होतं, ते अंतःकरण त्या चैतन्याला, अधिष्ठान निर्गुण चैतन्याला आपल्यामध्ये प्रतिबिंबित करतं. प्रतिबिंबित करून त्या चिदाभासाच्या रूपाने त्याला जीवभाव प्राप्त होतो. पण जीवामध्ये खरं कोण मूळचं जे चैतन्य तेच प्रतिबिंबित झाले ना. ते प्रतिबिंबित झालेलं चैतन्य आणि हे चैतन्य हे वेगळं आहे का, तेच फक्त सामान्य रूपाने निर्गुण ते विशेष रूपाने अभिव्यक्त झालं. प्रतिबिंबी बिंब तसे आणि चैतन्याच्या मुसे प्रती. आणि तिथं काय होतं, जेव्हा ते अंतःकरणात येतं तेव्हा ते ठसावतं, ते ठसलं जातं. जसा ठसा मारला की तो कायमचा असतो आहे की नाही. कॅमेऱ्यातला जो फोटो आहे तर त्यामध्ये कॅमेऱ्यातला फोटो काढतो आणि आरशातही आपण आपला चेहरा पाहतो. आरशातला चेहरा काय आहे, आरसा बाजूला गेला का तो चेहरा गेला. परंतु हा परमात्म्याचा ठसा कसा आहे, कॅमेऱ्यासारखा आहे. लोक काय म्हणतात, फोटो हरवला आहे ना, आमची निगेटिव्ह म्हणतात आहे की नाही. निगेटिव्ह तुम्ही किती काढू शकता, कारण तो ठसलेला फोटो आहे.
तसं ह्या परमात्म्याचं चिंतन करता करता हृदयामध्ये त्याचा ठसा उमटतो जीवाच्या, आणि ठसा उमटला आणि त्याला जर वाटलं की आता जो ठसा उमटला आहे तोच मला ठसा अंतःकरणात आहे, त्याला बाहेर पाहावं, तर बाहेर पाहता येईल की नाही? तर जो आता आहे तोच कुठं आहे? बाहेर आहे. आणि त्याला पाहण्याचा सेतू जोडण्याचं जे आहे ते कुठं आहे? मध्ये आहे. मग मध्ये कोण आहे? हरीच आहे. आमचा आश्रय कोण आहे? हरीच आहे. विषय कोण आहे? हरीच आहे. आणि त्या आश्रय विषयाला जोडण्याचं साधन कोण आहे? श्रीहरीच आहे. म्हणून मागं त्यांनी सांगितलं ना मागच्या अभंगामध्ये की चित्तवित्त हरी झाला गे साजनी. आश्रय विषय परमात्माच असल्यामुळं तो निर्गुण असणारा परमात्मा सगुण होतो. आणि सगुण झाल्यावर तो कुठं? असा जो परमात्मा आहे तो वृंदावनी ब्रह्म असे गे माये. ते कोण आहे? ते जे ब्रह्म आहे ते वृंदावनात आहे, किंवा हेच ब्रह्म निर्गुण निर्विकार ते वृंदावनातलं ब्रह्म आहे. म्हणजे वृंदावनातलं तेच ब्रह्म कुठं कोण आहे? वृंदावनात राहत आहे. वृंदावनात असणारा जो श्रीकृष्ण परमात्मा वंशी विभूषित करात नवनिरदाभात तोच परमात्मा कोण आहे? तोच परमात्मा सर्वव्यापक परमात्मा आहे. आणि जो सर्वव्यापक परमात्मा आहे तोच वृंदावनामध्ये श्रीकृष्ण परमात्मा रूपाने साकार झालेला आहे, सगुण झालेला आहे. बाप रुखमादेवरू डोळसू सावळा द्वैत अद्वैत सोहळा भोगवी गे माये. आता बाप रुखमादेवरू माझा बाप रुखमादेवीचा वर असणारा माझा बाप जो श्री विठ्ठल आहे तो सावळा डोळसू. तो सावळ्या वर्णाचा आहे आणि तो डोळस आहे, म्हणजे तो ज्ञानरूप आहे, म्हणजे सर्वज्ञ आहे. भक्ताच्या मनात काय न सांगता तुम्हा कळो येथे अंतर विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. असा तो परमात्मा डोळस आहे आणि सावळ्या वर्णाचा आहे. त्याचं आपण दररोज चिंतन करत आलो. हा परमात्मा जर त्याचं गुणनाम संकीर्तन करता करता तुम्हाला काय स्थिती प्राप्त करील तर द्वैत अद्वैत सोहळा भोगवी गे माये. तो कल्पित द्वैताचा सोहळा उत्सव तुमच्या जीवनात निर्माण करील की तिथं देव आणि भक्त दुजा नाही विचार, परंतु कल्पित द्वैतामध्ये तुम्ही असं म्हणायला लागा नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती मी भक्त तू देव आईशे करी. हा द्वैताचा सोहळा झाला की नाही? तुझं आणि अद्वैताचाही सोहळा आहे. तुझं मज नाही भेद केला सहज विनोद. त्या परमात्मा तुम्हाला द्वैताचाही सोहळा आणि अद्वैताचाही सोहळा. म्हणजे अद्वैत जे आहे ते अद्वैत अफूट अद्वैत कधीही भेदाला प्राप्त न होता त्याच्या अधिष्ठानावर जीवनमुक्तीचा सोहळा तुम्हाला भोगायला विलक्षण सोहळाही तोच कृपा करून तुमच्याकडून भोगून घेईल. आणि तोच अद्वैताचाही सोहळा अहम ब्रह्मास्मी सर्वम खल्विदम ब्रह्म माझ्या सहित सर्व विश्व परमात्मा रूप आहे हाही सोहळा भोगायला मिळेल. म्हणून ज्ञानोबारायांनी काय साधकाला मदत केलेली आहे? काहीच नाही. तुम्ही फक्त तुम्ही का म्हणे तुम्ही चला याची वाटे आणि पांडुरंग भेटे भरवशेने. सगुण का निर्गुण? सगुण पण आणि निर्गुण. पण सगुण निर्गुण सापेक्ष का निरपेक्ष? नाही, निरपेक्ष निर्गुण सुद्धा सगुणाच्या निर्गुणाच्या अतीत असणारं तत्व ते तुम्हाला भेटेल. म्हणजे त्याचा तुम्हाला पुन्हा दुजेपणाने अनुभव येईल का तुम्हीच ते होऊन जाल? तुम्हीच ते होऊन जाल. तुम्ही ते झाल्यावर तुम्ही ते तद्रूपच राहाल का तुम्हाला वाटलं तर पुन्हा तुम्हाला द्वैताचा सोहळा बघता येईल? द्वैताचा सोहळा बघता येईल. बरं ते अद्वैत स्वरूपाला मग त्या काळात तुम्ही अंतरणार का? अंतरणार नाही. सोन्याचे दागिने केले तरी सोनं काय जसंच्या तसं. त्यांनी सांगितलं समुद्रावर लाटा उसळल्या आणि समुद्राच्या लाटा त्या ठिकाणी समुद्ररूप झाल्या तर त्या पाण्याच्या दृष्टीनं लाटांचा लय झाला की लाटा उत्पन्न झाल्या, उत्पन्नही झाल्या नाही आणि नष्टही झाल्या नाही. मग घडलं कसं तर त्या पाण्यानेच पाण्याचं आस्वादन केलं. पाण्यानेच पाण्यामध्ये क्रीडा लीला पाण्याचीच ती चाललेली लीला आहे. तशीच ह्या एकमेवाद्वितीय ब्रह्माची ही सर्व लीला आहे. कधी ते सगुण होतं, कधी ते निर्गुण होतं, कधी आपल्या स्वरूप महिमेत स्वयंमहिमनी प्रतिष्ठिता. आणि या सगळ्या स्थिती ज्या शास्त्राने वर्णन केल्या ह्या तुम्हाला केवळ त्या आपल्या इष्टदेवतेच्या उपासनेने प्रेमपूर्वक केलेल्या भक्तीने तुम्हाला प्राप्त होतील.
असं माऊली सांगतात. आता त्या लीलांचं वर्णन कसं करायचं, तर त्या भगवंताच्या लीला चरित्र जे आहे, तर त्या चरित्राने सगळी 18 पुराणं भरलेली आहेत. त्याच्यापैकी एक उदाहरण म्हणून ज्ञानोबाराय ह्या अभंगामध्ये नृसिंह चरित्र सांगतात. ऐसा अवतार नरहरी स्तंभा माझारी भक्ता परोपरी धरी रूपे धरुनी या महत्व झाला नृसिंह रूप वेदशास्त्रासी अमूर्त मूर्तीस आला बाप रखुमा देवी वरू नरहरी अवतारू वर्ण शारंग धरू निज रूप धरुनी या महत्व झाला नृसिंह रूप वेदशास्त्रासी अमूर्त मूर्तीस आला. हे नृसिंह चरित्र किंवा दिलेलं अभंगामध्ये उदाहरण हे भगवंताच्या सर्व अवतारांचं गुणानुवाद किंवा चरित्राचं तुझे ना काय वर्णी न पवाडे तु या ठिकाणी माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम हेची देई प्रेम सर्व हेची ऐशे देई प्रेम काही कळा ऐशे देई प्रेम काही कळा प्रेम गायीन ते लीळा चरित्र पवाडे गायीन ते लीळा चरित्र पवाडे राखिले सवंगडे सहित गाई राखिले सवंगडे सहित गाई. परमात्म्याने ज्या अनेक अवतारामध्ये लीला केल्यात त्या लीलांचं वर्णन करावं तर ऐसा अवतार नरहरी असा एक अवतार कोणता आहे, नरहरी भगवान नृसिंहाचा अवतार आहे. तो झाला कुठं, स्तंभा माझारी त्या एका खांबामध्ये भक्तांनी खांबावरी लात मारिली दुर्जने स्तंभी नारायण प्रगटला. तुझा नारायण आहे कुठं, सगळीकडे आहे. त्या स्तंभामध्ये आहे का, आहे. मग आहे तर दाखव. लात मारली तर स्तंभी नारायण प्रगटले. असं प्रल्हादासाठी भगवान ह्या नृसिंह अवतारामध्ये प्राप्त झाले. आणि भक्ता परोपरी धरी रूपे आणि आपल्या भक्तासाठी परोपरी म्हणजे वेगवेगळी परिपरीची वेगवेगळ्या प्रकारची रूपं परमात्मा धारण करतो. काय आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुखर मोहे धाव घाली पाना नाम घेता पंढरी राणा. आम्हा कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता. दुःख सुख ठेवी आम्हासाठी आणि दुःख आपणची सोशी. आम्हा घाली पाठीकडे आपण कळी काळाशी भिडे. तुका म्हणे कृपानिधी आम्हा उतरी नावेमधी. असं तुकोबारायांनी जे वर्णन केलंय असं ह्या अवतारात चरित्रांचं वर्णन करावं. आणि भगवंतानी आपल्या भक्तासाठी ती वेगवेगळी रूपं धारण केलेली आहे. आंबऋषीसाठी गर्भशोषिले दुष्ट निर्दाळिले किती एक असं म्हणतात. जेव्हा जेव्हा भक्ताला संकटात येतो तेव्हा परमात्मा परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवान अनेक अवतार धारण करतो. त्याचे 24 अवतार सांगितले, 10 अवतार सांगितले. खरं परमात्म्याचे अनंत अवतार आहे. कारण अनंत अवतार घेशी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे असा हा परमात्मा आहे. म्हणून भक्ता परोपरी धरी रूपे भक्तांसाठी वेगवेगळी रूपं धारण करतो. धरोनिया महत्व झाला नृसिंह रूप वेदशास्त्राशी अमूर्त मूर्तीस आला. या ठिकाणी सांगतात धरून या महत्त्व म्हणजे महान असं रूप धारण केलं. अक्राळ विक्राळ आणि नृसिंह रूप झाला. नृसिंहाचं रूप परमात्म्याने धारण केलं. वेदशास्त्राशी अमूर्त वेदशास्त्रांनी त्या परमात्म्याचं मूळ स्वरूप अमूर्त सांगितलेलं आहे. परंतु तोच परमात्मा अमूर्त झालेला मूर्तीस आला. अवताराच्या रूपाने अमूर्त जो होता तोच परमात्मा मूर्त भावाला किंवा रूप धारण साकार रूपाला प्राप्त झाला.
बाप रखुमा देवरू नरहरी अवतारू. आता ज्ञानोबा राय म्हणतात की माझा रखुमा देवीवर असणारा माझा पिता तो नरहरी अवतारामध्ये त्यांनी काय वर्ण शारंग धरून निजरूप, या ठिकाणी त्याचं निजरूप म्हणजे त्याचं स्वतःचं भगवंताचं जे स्वरूप आहे नरहरी अवतारामध्ये ते कसं आहे, शारंग धरू. तो परमात्मा शारंग नावाचा धनुष्य धारण करणारा आहे असं सांगितलं. म्हणजे तो परमात्मा कोणता आहे, तो परमात्मा शारंगधर आहे. म्हणजे त्याचं स्वरूप कोणतं आहे, शारंग नावाचा धनुष्य धारण करणारा शारंग पाणी हे भगवान विष्णूचं नाव आहे. विष्णू सहस्रनामामध्ये शारंगधर, पण तो शारंगधर परमात्मात हा नृसिंह झालेला आहे. म्हणजे जो नृसिंह आहे तोच शारंगधर विष्णू परमात्मा आहे आणि तोच परमात्मा नृसिंह तोच झालेला आहे. काय येणे धरी येली सोंगे अवघी येणे पांडुरंगे अशी स्थिती आहे. आता नाही, ह्या सगुण निर्गुण स्वरूपाचं वर्णन करताना आता उपसंहाराकडे जात असताना त्याच्या उपांत्य अभंगामध्ये आपल्या पांडुरंगाबद्दलचं प्रेम जे ज्ञानोबा रायांना दाटून आलेलं आहे त्याचं वर्णन, आमचं दैवत कसं आहे याविषयी आता हा 56 क्रमांकाचा उपांत्य अभंग आहे. दोही बाही संतांची सभा, सिंहासनी उभा श्री विठ्ठल, गाती नारद तुंबर प्रेमे, हरीची नामे गरजती, बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू उभा, त्रैलोक्याची शोभा शोभतसे, गाती नारद तुंबर प्रेमे, हरीची नामे गरजती. काय हे भगवान परमात्मा जे आहेत त्या भगवान परमात्म्याला विटेवर 28 युग झाली म्हणतात. युग 28 झाली तरी परमात्मा आहे तसाच उभा आहे. काय प्रमाणे युगे झाली 28 अजूनी न म्हणसी बैस. तो पुंडलिक हे परमात्म्याला कधीच बस म्हणत नाही. 28 युग झाली तरी सांगतात की मूळ पापी जैसे तैसे आणि उतरी कासे लावून हेच परमात्मा काम करत आहे. आणि हा जो परमात्मा आहे तो परमात्मा उभा राहतो, पण हा परमात्मा कायम विटेवर उभा आहे. सिंहासनावर म्हणजे आपली जी वीट आहे त्या विटेवर परमात्मा उभा आहे. वीट म्हणजे कोणतं, त्या परमात्म्याचं असणारं सर्व व्यापक सच्चिदानंद स्वरूप जे काही निरपेक्ष व्यापक ब्रह्मरूपता ज्याला आपण म्हणतो ते ब्रह्मरूप असणारं ते सिंहासन आहे. आणि त्या सिंहासनावर सगुण साकार रूपाने परमात्मा या आकाराला आलेला आहे. तर ते म्हणतात की सिंहासनी उभा श्री विठ्ठल. विठ्ठल श्री विठ्ठल, पण त्याच्याजवळ असं ऐश्वर्य आहे की जे कोणी येथील मूळ पापी जैसे तैसे त्यांचा उद्धार करण्याचं ऐश्वर्य, सामर्थ्य, अलौकिकता परमात्म्याच्या ठिकाणी आहे. आणि त्या किंवा भक्तांच्या हृदयरूपी सिंहासनामध्ये तो कायम उभा असतो. नारदामी उभा तेथे, काय माझे भक्त गाती जेथे, आणि नारदामी उभा तेथे, तिथं मी कायम उभा असतो म्हणजे नित्य उपस्थित असतो. परंतु त्याला लागतं काय, भगवंताला आवड काय, भगवंत सुखरूप आहे पण भगवंताला आवड आहे संतांची. म्हणून भगवान इतके युगे पंढरपूरला जे उभे आहेत त्याचं कारण असं आहे का दोही भागी संतांची सभा. परमात्म्याला दोन्ही बाजूला संत लागतात. जर परमात्म्याला आनंद कधी येतो तर दोन्ही बाजू, खरं तर कोणत्याही मनुष्याच्या जीवनामध्ये दोन्ही बाजूला संत पाहिजे. त्याच्यामध्ये
पंत पण चालत नाही, जंत पण चालत नाही, विषयी पामर पण चालत नाही आणि केवळ शास्त्रज्ञ पंडित पण चालत नाही. या ठिकाणी त्याला आवडतात संत. म्हणजे समजा पंडित असतील तर कोणाला विद्येचा अभिमान होतो, जर कोणी विषयी पामर असतील, सकाम उपासक असतील तर ते फक्त म्हशीला गोचिड आवडत नाही आणि गोचिडाला म्हैस आवडते, अशी त्यांची स्थिती आहे. भगवंताला आवडतं निष्काम भक्त आणि ते निष्काम भक्तच भगवंताच्या आवडीचे आहे. आणि भगवंताला सर्व कोणत्याही रीतीनं, कारण दोन्ही बाजूला त्या एक वर्णन रामायणामध्ये विचार केला तर एक लक्षात येतं. रावण जो आहे त्या रावणाच्या एका बाजूला जेव्हा हनुमंतराय लंकेमध्ये गेले, त्यांचा पाडाव करण्याचा विचार सुरू झाला, तेव्हा तो अक्षय कुमार ना अक्षया आणि दुसरा कोण आहे इंद्रजित. आता ते दोन्ही बाजूला उभे राहिले आणि यांचा विचार कसा करायचा, ह्या हनुमंताला मृत्यूला प्राप्त करायचे आहे की नाही, असं म्हणून त्यांचा विचार सुरू झाला. आणि त्याच्यामध्ये कोण आहे, सिंहासनावर कोण आहे विराजमान, रावण आहे. सांगा बरं कोणा काय गत झाली त्यांची. रावणाची नीट झाली का अक्षय कुमार गेला का इंद्रजित गेला का सगळं निर्वंश झाला, निर्वंश झाला. कारण का दोही भागी अक्षय कुमार आणि इंद्रजित आणि मग रावण त्या सिंहासनावर विराजमान आहे की नाही. परंतु इकडे जर पाहिलं भगवान रामचंद्र, त्या रामचंद्रांच्या दोन्ही भागामध्ये कोण आहे, लव एकीकडे आणि कुश एकीकडे आहे की नाही. लव शब्द जो आहे ना, आपल्या कालच कोणी मला काळाचं परिमाण दाखवलं, पापणी उघडण्याला जेवढा वेळ लागतो त्याच्या 6 भाग तो त्याला तुम्ही सांगितलं का, कोणी मला काल सांगितलं, ते लव असं म्हणतात आहे की नाही. आणि कुश जे आहे ना, अगदी बारीक असे गवताची काडीतले बाहेरचा भाग काढून जी छोटा धागा असतो अत्यंत सूक्ष्म, की त्याचा निवाडा करणं आणि तो अतूट काढणं, ही फार सूक्ष्म बुद्धीचं काम आहे, युक्तीचं काम आहे, कौशल्याचं काम आहे. एका बाजूला काळाचं महत्त्व जाणणारा आहे, बरोबर ना, आणि एका बाजूला सूक्ष्म बुद्धी असणारा मनुष्य. असं म्हणजे काळाचं ज्याला महत्त्व आहे लव, म्हणजे प्रत्येक क्षण जो परमात्मा स्वरूपासाठीच आपला वेच करतो आहे की नाही. आणि हे करत असताना कोणत्याही समोर येणाऱ्या विषयाविषयी ज्याला तत्काल ग्राह्य आणि अग्राह्यतेचा निर्णय करता येतो तो कुशाला करतो. हे तर कुश आहे, कसपट आहे. काय त्यांनी सांगितलं की आपल्याला हे जे फुलपट आहे काय संसार, एक फलकट तो संसार आणि येथ सार भगवंत, ज्याला फलकट काढून आसार काढून साराचा निर्णय करता येतो असा पुत्र आहे कुश आहे की नाही. आणि ज्यांनी काळ संपूर्ण काळ आहे, रात्र न कळे दिवस न कळे असं जो आहे तो लव आहे. आणि अशा ठिकाणी कोण आहेत, श्री रामचंद्र प्रभू आहे की नाही. याच्यामध्ये रामचंद्र प्रभू सिंहासनावर जेव्हा विराजमान आहेत तेव्हा आनंद कोणाला आहे, आनंद कोणाला आहे, जे त्याच्याशी युद्ध करणारे, त्याचा परिणाम काय झालेला आहे, संपलं, युद्ध संपलं. दोघांना लक्ष्मणासहित सर्वांनी आलिंगन दिलं, कवटाळून घेतलं आहे की नाही. आणि शिवाय त्यांनी युद्धामध्ये काय केला होता, पराजयाकडे आणलं होतं. पण ते काय म्हणायला लागले, शिष्याद इच्छेत पराजयम. या ठिकाणी आपला पुत्र जो आहे तो पुत्र किंवा शिष्य यांनी पराजय केला की त्या गुरुला किंवा त्या पित्याला काय होतं, अधिकच आणि पुत्राच्या विजय आणि पिता सुखावत जाये. युद्ध झालं तरी त्याच्यातून काय झालं, सुखाची अभिव्यक्ती झाली, आनंदाची अभिव्यक्ती झाली. आणि देवाला दोही बाई संतच पाहिजे. आणि ते संत कोणते पाहिजे, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचोनी, नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचोनी. सगळं अभंगच आहे. निळा म्हणे विरक्त देही, आठवची नाही विषयाचा. अशा प्रकारचे असणारे हे संत, त्या संतांची दोन्ही भाग जर असलं तसे परमात्मा काय आहे, परमात्मा हा दयागण आहे. परंतु परमात्म्याला आवडतात कोणते, मात्र भगवंताला आवडणारे भक्त आहेत. हे कोणते भक्त म्हणजे संत, ज्या संत म्हणजे कसे, निष्काम प्रेम, निर्व्याज प्रेम भगवंतावर करणारे आणि भगवंतासाठी भगवंतावर प्रेम करणारे जे संत आहेत ते संत. ज्या ठिकाणी किंवा तुम्हाला म्हणायचं झालं तर जे सद्वस्तूला
प्राप्त झालेले आहेत. तर असे काय ऐशे हरीचे दास हरिनामी रंगले आणि हरीची भोवनी ठेले एकाएकी, असे जे भगवंताचे लाडके संत आहेत ते भांडण केलं तरी परमात्माला आवडतं. स्वामी महाराज नेहमी सांगायचे, जनाबाई भांडण करते ना, तुकाराम महाराज प्रेम केलं करत नाहीत का, ते पण करतात. चोखा महाराज करत नाही का, ते पण करतात. आणि भगवंताला त्यांच्या बोलण्याचं, त्यांचं जे बोलणं आहे ते पण आवडतं. यांनी सांगितलं, जनाबाई जेव्हा शिव्या देतात तेव्हा दोन भगवंत काय म्हणतात, पहिल्यांदा भगवान जनाबाईला म्हणतात शिव्या देऊ नको, हे काही योग्य नाही तुझं. कारण काय, मी तुझ्यासाठी काय काय करतो, दळू कांडू लागतो, तुझ्या ओवा काढतो, गोऱ्या थापतो, आणि तू असं म्हणते हे खरं जणे बरोबर आहे का. ते म्हणते खरं असंच आहे, माझंच बरोबर आहे, मी सांगते तेच खरे, मी तुला म्हणणार अरे अरे मूळ मायेच्या असं म्हणणार, तुझी असं झाली असं मी म्हणणारच तुला. त्यांनी सांगितलं म्हणजे, आणि ऐकणार नाही तुझं मुळीच नाही. आता मला अतिशय म्हणजे क्रोध आलेला आहे आणि तू मला फसवणूक करतो, मला तुझं आवडत नाही असं ते म्हणतात ना. ते म्हणतात बरोबर, आता माझ्या लक्षात आलं, तू म्हणते ते पण बरोबर आहे. तू काय करते, मला या ठिकाणी तू शिव्या देते ना, पण लोकांच्यासारख्या बिभत्स नाही शिव्या, त्या आनंददायी आहे. बिभत्स रसामध्ये शांतरसाचं अवतरण होत नाही, परंतु तुझी शिव्या दिल्या की मला खूप बरं वाटतं. कारण तू काय म्हणते की तुला आवडत नाही, माझं खरं स्वरूप तुला ज्ञात आहे ना, म्हणून तू काय म्हणते रांडरणकी झाली, म्हणजे माया बिया तुझ्या ठिकाणी काहीच नाही. जन्म सावित्री तुला विठ्या मूळ मायेच्या कार्ट्या. अरे मला तू असं सांगते की तुझं मूळ स्वरूप विसरला की काय आहे का नाही, त्या मायेचा निराश कर, माझ्या स्वरूपाची तुम्हाला आठवण करून देते. म्हणून तुझं जे आहे ना, ही व्यास स्तुती चाललेली आहे. मला कळतंय निंदेमध्ये काय आहे स्तुती. आणि आनंद कोणाला होतो, जनाबाईला होतो का पांडुरंगाला होतो, दोघांनाही आनंद होतो, आहे की नाही. म्हणून देवाला जे आवडतात ते संत, आणि त्या संताच्या मेळाव्यातच देव सांगतात माझे भक्त गाती जेथे आणि नारदामी उभा तेथे. तुम्ही म्हणाल फक्त दोनच बदल मग मागं पुढं काय, म्हणजे सर्व बाजूला संतातच राहणं देवाला आवडतं. म्हणून म्हणतात दोही बाही संतांची सभा सिंहासनी उभा श्री विठ्ठल. आणि काय भगवंताजवळ गाणारे कोणी, गाती नारद तुंबर प्रेमे. प्रेमाने हे नारद आणि तुंबर हे जेव्हा भगवंताचं संकीर्तन किंवा नामसंकीर्तन करतात तर ते गात असताना ते काय करतात, हरीची नामे गर्जती, संकीर्तन करतात. आपल्याकडे काय कीर्तनाची पद्धत आहे, काही चिंतन सांगायचं आणि विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. मधी पण काय आहे, रामकृष्ण काय ज्ञानेश्वर माऊली विठोबा रखुमाई, सुरुवातीलाही विठोबा रखुमाई, शेवटी जय विठ्ठल. ही जी आपली नारदाची जी परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणे म्हणतात हरीची नामे गर्जती. तिकडे हां हां म्हणजे तितका लोकांना काय होतं, जोश येतो, गर्जना करतात, नामगर्जना. म्हणून म्हणतात हरीची नामे गर्जती. बाप रखुमा देवरू विठ्ठलू उभा, त्रैलोक्याची शोभा शोभतसे. त्रैलोक्याची शोभा, त्रैलोक्यामध्ये जेवढं सौंदर्य आहे, जेवढी शोभा आहे ती श्री विठ्ठल रूपाने या ठिकाणी शोभतसे शोभायमान होत आहे. जगातलं सगळं सौंदर्याची खान, सगळ्या माधुर्याची खान म्हणजे श्री पांडुरंगाचा लीला विग्रह आहे आणि तो शोभतो असं ज्ञानोबाराय म्हणतात. आणि ज्ञानोबाराय आता ह्या परिसमाप्तीच्या ह्या प्रकरणाच्या अभंगामध्ये आपल्याला झालेलं भगवत दर्शन आणि त्या भगवत दर्शनानंतर आपली झालेली जी स्थिती आहे अंतकरणाची ती वर्णन करतात. आजी देखिले रे, आजी देखिले रे, सभायाभ्यंतरी अवघा व्यापकू मुरारी. दृढ विटे मन मुळी विराजित वनमाळी. आजी सोनियाचा दिनोवरी अमृता ते वर्षे घनु. बरवासंत समागमो प्रगटला आत्मारामो. बाप रखुमा देवी वरू कृपा सिंधू करुणा करू. कृपा सिंधू करुणा करू.
आजी देखिले रे आजी देखिले रे आजी देखिले रे आजी देखिले रे. माऊली म्हणतात आजी देखिले रे आजी देखिले. आज आनंद झाला का? वा एकदा नाही म्हणतो, वा 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 हा मनुष्य तसा आज मी पाहिला, आज मी पाहिला. आज त्या भगवंताचं माझ्या इष्टाचं मला दर्शन झालं. आणि जे दर्शन झालं ते परिच्छिन्न रूपात झालं का? नाही म्हणतात. सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापकू मुरारी. तो बाहेरे आहे आणि सबाह्य. बाहेरे आहे, बाहेरच्या सहित म्हणजे आतही आहे, अभ्यंतरामध्ये माझ्या हृदयातही आहे आणि बाहेर आहे. सर्वत्र परमात्मा दर्शन मला होत आहे. का? तर मुरारी अवघा व्यापक. जो मुरारी म्हणजे मूर नावाच्या राक्षसाचा नाश करणारा असा जो परमात्मा आहे तो अवघा व्यापक, तो सर्वत्रच आहे. म्हणजे परमात्म्याच्या कोणत्या रूपाचं दर्शन झालं? मला परमात्म्याच्या व्यापकही रूपाचं दर्शन झालं. अनोरणीयान पण कळला आणि मग तो मैयान असा अनोरणीया थोकडा आणि तुका आकाशा एवढा असा दोन्ही रूपात मला त्या व्यापक असणारा परमात्मा जो एकदिशी नाही तो सर्वत्र व्यापक आहे त्या परमात्म्याला मी आज पाहिलं. म्हणजे वारकरी आहे ना, तो वारकरी कधीही भगवंताला केवळ त्याला परिच्छिन्न रूपात कधीच पाहत नाही आणि तो परमात्म्याला व्यापक रूपात पाहतो, पण केवळ व्यापक रूपात कधीच पाहत नाही. त्या परमात्म्याला त्याला आवड जी आहे ती आवड त्याला कोणाविषयी असते? आपल्या इष्टाच्या सगुण साकाराविषयीचं प्रेम आणि निर्गुणाचं ज्ञान. म्हणून वारकरी जीवन म्हणजे सर्वात मोठं रहस्यात्मक जीवन काय असेल तर वारकऱ्याचं निर्गुणाचं ज्ञान आणि सगुणाचं प्रेम असं ती जीवन आहे. म्हणून म्हणतात की तो सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापकू मुरारी. दृढ विटे मनमुळी विराजित वनमाळी. वनमाळी विराजित. वनमाळी म्हणजे हा परमात्मा, हे संपूर्ण जगरूपी वन आणि याचा माळी कोण आहे? परमात्मा. म्हणून त्याला काय म्हणतात? वनमाळी. दुसरं उपनिषदामध्ये वननियम नाम संभजनियम, ज्याचं भजन करावं असं. वन म्हणजे ज्याचं भजन करावं, सेवा करावी असा कोणी परमात्माच आहे. म्हणून तो वनमाळी आहे आणि तो वनमाळी शोभून दिसत आहे. दृढ विटे मनमुळी. आणि हा वनमाळी कसा आहे तर दृढ विटे म्हणजे विटेवर उभा असणारा जो परमात्मा आहे याच्या ठिकाणी मुळी दृढ मन, त्याच्या मुळातच त्याच्या ठिकाणी माझं मन अत्यंत दृढ जडलेलं आहे. रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन अशी स्थिती झालेली आहे. आता आजी सोनियाचा दिनू वरचे अमृताचा घनी असं म्हणतात. जास्त करून पाठ आहे ना तो दुसरा एक अभंग आहे. तर आजी सोनियाचा दिनू वरी अमृताते वर्षे घनू. आज जेव्हा म्हणजे परमात्म दर्शन झाल्यावर अंतःकरणात ओसंडून वाहणारा जो आनंद आहे तो आनंद माऊली सांगतात आजी सोन्याचा दिवस. ज्या दिवशी भगवंताचं दर्शन झालं तो दिवस कोणता आहे? सोन्याचा दिवस. सोन्याचा दिवस म्हणजे सोन्याचा नाही, याचा अर्थ असा आहे की आपल्या जीवनात सर्वात मौल्यवान दिवस, सर्वात अपूर्व दिवस कोणता आहे? आज. म्हणजे ज्या दिवशी मला ह्या आजी देखिले रे आजी देखिले रे परमात्म दर्शन झालं तो सोन्याचा दिवस आहे. पण सोन्याचा दिवस असा माऊलींचा एक अभंग आहे की सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. गोपाळा रे तुझे ध्यान लागो म्हणा आणून विसंबे हरी जगत्र जीवना. सोन्याचा दिवस आहे, परंतु त्या सोन्याच्या दिवसामध्ये जे काय झालं? अमृताचा घनू वर्षे. घनू म्हणजे ढग. आणि पाऊस त्या दिवशी पाऊस झाला, पण पाऊस कोणता झाला? वर्षा पावसाचा अमृताचा पाऊस वर्षला असं सांगतात. तर हे सगळी स्थिती कशामुळे आली ते माऊली सांगतात. जेव्हा आपण त्याचं सिंहावलोकन करतो, माग पाहतो की ही स्थिती आपल्याला कशी अचानक पांडुरंग परमात्मा हृदयात प्रगट झाला, याच्यासाठी आपण साधन काय केलं तर साधन सांगतात बरवा संत समागमू प्रगटला आत्मारामू.
या ठिकाणी आम्ही जो आमच्या जीवनामध्ये आम्ही कायम काय परमात्म्याला प्रार्थना केली होती, देव असे चित्ती त्याची घडावी संगती, आईशे आवडते मना देवा पुरवावी वासना, संत जना सवे भेटी नवो अंग संग तुठी, तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, संतांच्या समूहात मिळाव्यात त्यांच्या सामिप्यात राहणं हेच आमच्या जीवनाचं स्थायी भाव किंवा हेच जीवनाचं ब्रीद किंवा हेच जीवनात आमची प्रतिज्ञा होती. आणि त्या प्रतिज्ञापूर्तीसाठी आम्ही रात्रंदिवस त्या परमात्म्याची आळवणी केली आणि त्या संत समागम आम्हाला प्राप्त झाला की जो अत्यंत दुर्लभ आहे. जर संत सगळं होईल पण संत भेटती आजी मज तेने मी झालो चतुर्भुज, दोन्ही भुजा स्तुळी सहज, दोन्ही सूक्ष्म वाढिल्या आलिंगने सुख वाटे, प्रेम चिदानंदी घोटे, हर्षे ब्रह्मांड उतटे, समूळ उडे मी पण. ह्या स्थितीपर्यंत जायला आम्हाला कोणी ह्या संतांनी मार्गदर्शन केलं की जे संत म्हणजे प्राप्ती काय सोन्याचे पर्वत करवती पाषाण, अवघे रानो रान कल्पतरू, पर्या दुर्लभ विठोबाचे पाय तेथे उपाय न सरती. कितीही उपाय करा तरी त्या परमात्म्याचे पाय आपल्याला आतुडत नाहीत, प्राप्त होत नाही. परंतु संतांची संगतीत जर आपण गेलो तर संत संगतीमध्ये हा परमात्मा आपल्याला हाताच्या खेळण्यासारखा आपल्याला सहजच प्राप्त होतो. फक्त संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. असं जर केलं तर आपल्याला हा आत्माराम प्रगट होतो. आणि संत समागमो बरवा. एक महत्त्वाची गोष्ट सांगतात, फक्त संत समागमात राहा. तुकोबाराय काय म्हणतात, पडोनी राहीन ते ठाई, उगाची संतांचे पायी, नमगे न करी काही, तुझी आणगा विठोबा. आम्हाला फक्त संत संगती देई चरण सेवा, जेणे तुझा विसरण पडावा, हाच भाव माझी या जीवा पूर्वी देवा मनोरथ. असं म्हणतात. बरवा संत समागमू प्रगटला आत्मारामू, बाप रखुमा देवरू कृपा सिंधू करुणा करू. म्हणतात हा जो रखुमादेवीचा वर असणारा आमचा परमपिता परमात्मा श्री विठ्ठल तो कसा आहे, कृपा सिंधू आहे आणि करुणा करू आहे. त्या परमात्मा तुम्हाला प्राप्त होईल, निश्चित प्राप्त होईल. कारण काय आहे, तो कृपा सिंधू आहे, तो कृपेचा सागर आहे. दुसरी गोष्ट, तो करुणा करू, तो करुणेचा आकर म्हणजे भांडार, साठा, खजिना तो परमात्मा आहे. परमात्मा हा समुद्र जितका व्यापक आहे, समुद्रापेक्षाही व्यापक असणारं परमात्म्याचं हृदय आहे. म्हणून तो कृपा सिंधू आहे आणि करुणा करणारा आहे. आता कृपा आणि करुणा हे दोन्ही शब्द जवळजवळ समानार्थवाची आहेत. त्याचा स्वामी अखंडानंदांनी कोणता श्लोक आहे 12व्या अध्यायातला त्या श्लोकाविषयी केले. तसंच नाथ महाराजांचा अभंग आहे ना, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. ते दया पण सांगितली आणि करुणा पण सांगितली. मग त्या दया आणि करुणामध्ये जसा त्याच्यामध्ये थोडा भेद केलेला आहे तसा ह्या कृपा आणि करुणा याच्यामध्येही भेद करायचा. म्हणजे करुणा याचा अर्थ असा आहे की जसं लक्षा किंवा लाख म्हणतो, ती लाखेला उष्णतेचा स्पर्श आला की ती पगळते, द्रवीभूत होते. तसं दुसऱ्याचं दुःख पाहिलं की ज्याचं अंतकरण द्रवतं तर असा कोणी परमात्मा आहे. आपल्याला पाहिलं ना, हा कहे लक्ष्मी ती कहे गजरात, इतका हा परमात्मा आहे. कोठे न दिसे पाहता आणि उडी घाली अवचिता. भगवंताला लक्ष्मीला हातातला घास घेतलेला सुद्धा परमात्म्याने खाल्ला नाही. आणि लक्ष्मी काय इतकी घाई हे सांगेपर्यंत परमात्मा पोचले पण मृत्यूलोकाला हत्ती त्या गजेंद्राला सोडवण्यासाठी. द्रौपदीचं परिणामातच असे, एकदा परमात्म्याने एकटेच आपल्या महालामध्ये परमात्मा पाठ टेकलेले आहे, गुडघ्यावर गुडघा ठेवला आणि डोळ्यातून अश्रुपात चाललेला आहे. आणि तेवढ्यामध्ये या ठिकाणी अर्जुन गेला आणि त्या अर्जुनाने पाहिलं, म्हणे भगवान सगळ्या जगाची दुःख नाहीसं करणार तुला कोणतं दुःख आहे की तू आता तुझ्या डोळ्यातून गळगळा आश्र चालले. भगवंतांनी संकोचाने अर्जुनाला सांगितलं, सांगावं वाटत नव्हतं पण त्यांनी सांगितलं काही नाही, माझ्या संपूर्ण ह्या जीवनचरित्रात एक झालेला अपराध मला
फार अंतकरणात टोचतो. टोचणी लागली मला. कोणती टोचणी लागली? त्या द्रौपदीनं वस्त्रहरणाच्या प्रसंगी मला इतकं आळवलं आणि त्यावेळेला मी तिच्या ठिकाणी तिथं मी उपस्थित झालो आणि तिचा हरणाच्या प्रसंगातून वाचवलं. पण तिच्यावर आलेला जो प्रसंग, तिची मनस्थिती काय असेल असा मला जेव्हा विचार येतो तेव्हा माझ्या डोळ्यातून आश्रय येतात आणि मला अपराधी असं मी मानतो. याचा अर्थ काय आहे? भगवंताची करुणा काय आहे? द्रौपदीचा प्रसंग झाला, द्रौपदीला त्याच्यातून वाचवलं. वस्त्रहरणे वस्त्रे कैसा झाली माऊली असं वर्णन केलेलं आहे तुकोबारायांनी. आणि तरीसुद्धा परमात्म्याचं अंतकरण इतकं द्रवीभूत झालं. आणि कृपा म्हणजे काय? तर कृपा याचा अर्थ असा आहे की जी अंतकरणात दया निर्माण झाली तर त्या जीवाच्या असणारे जे दुःख शोक त्याचं नाहीसं करण्याचं सामर्थ्य असावं आणि सामर्थ्य असून त्याच्यासाठी धावून जावं, प्रयत्न करावा, त्याला म्हणतात कृपा. कृपा शब्दाचा मूळ शब्द आहे उत्पत्ती कुपू रक्षणे असा तो झालेला आहे शब्द. तर ही असा कृपा शब्दाची उत्पत्ती आहे, कुपुरक्षणे. तर एखाद्या माणसं आहे ना, काही लोक म्हणतात आम्ही आज रस्त्याने चाललो, फार मोठा ॲक्सिडेंट पाहिला, तो मनुष्य पाणी पाणी म्हणत होता आणि रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, सगळी लोक वाहतूक थांबली होती आणि आमची गाडी नेमकी त्याच्याजवळ पोचली. म्हणे मग तुम्ही काय? ते म्हणे माझं तर हृदय पगळून गेलं, मला अंगाला थरकाप सुटला, घाम यायला लागला आणि फारच दया वाटली. म्हणे मग तू पाणी दिलं का नाही त्याला? पाणी नाही दिलं म्हणे, कारण पोलीस जर उद्या विचारतील तू कुठून आला, का गेले, पुन्हा तारखा कुठं करत बसायचं. अरे काय होईल ते होईल, परंतु त्याला पाण्याची गरज आहे ना. तर दया येणं वेगळी गोष्ट आणि कृपा करणं किंवा तिथं काय सांगितलं अभंगामध्ये करुणा येणं ही वेगळी गोष्ट आणि आपलं दया येणं ही गोष्ट. दया आली आणि करुणा केली म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही त्याच्या दुःखाच्या शमनासाठी तुम्ही केलेले जे प्रयत्न किंवा केलेली जी कृती तिला या ठिकाणी करुणा म्हणतात. म्हणून दया आणि करुणा यांच्यामध्ये जसा भेद आहे तसा करुणा आणि कृपा या शब्दामध्ये सुद्धा भेद आहे. तर तुम्हाला भगवंताला भक्ताचं दुःख पाहिलं तर करुणा पण उत्पन्न होते आणि त्याच्यातून सोडवण्यासाठी तो त्याच्यावर कृपा करून त्याचं रक्षण पण करतो. आणि ही अनुभूती ज्ञानोबारायांची आहे. म्हणून ते म्हणतात बाप रुक्मा देवरू कृपा सिंधू करुणा करू. आता भगवान परमात्म्याच्या कृपेने आपलं हे 57 अभंगाचं जे प्रथम प्रकरण आहे, अशी 28 प्रकरणं आहेत, लहान मोठी 28 प्रकरणं ह्या पूर्वसुरींनी पूर्वीच्या महापुरुषांनी ह्या गाथेची करून ठेवलेली आहेत. आता त्याचं मूळ स्वरूप कसं असेल भगवान जाणे, परंतु आपल्याला अभंगाचं चिंतन करायला सोपं जावं आणि एकाच प्रकरणातला सगळा विषय झाला तर आपल्याला एका प्रकरणापुरतं साधारणपणे तोडकं मोडकं आपल्याला समाधान करता येतं किंवा तसा चिंतन करता येतं. आणि आता पुढचं जे प्रकरण आहे ते ज्ञानोबारायांचं आवडीचं असणारं जे नामसंकीर्तन, त्या नामसंकीर्तनाचं काय महात्म्य आहे, नामसंकीर्तन महात्म्य परक असं हे पुढचं प्रवचन किंवा पुढचं प्रकरण आहे. हे जवळजवळ 24 अभंगाचं प्रकरण आहे. आपण यथाशक्ती यथामती यथावकाश त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय.